Hello everyone, welcome back to my channel. I am Vaidehi and today we are going to learn about comprehension. Follow the instruction chapter from Intelligent Test Scholarship Exam. Comprehension means understanding. This is an intentional and active part of reading and takes place before, during, and after you read something. When you are distracted, your ability to comprehend what you are reading is negatively impacted. While reading, even if it's a simple sentence, eliminate distractions and focus solely on the text. This will help you learn to hold your attention to what you read and enable you to know whether you understand what you are reading or not. So, in this chapter, some information will be given to you. You have to read information properly and then solve properly. You just have to read questions properly and then only you will answer it. Okay? So, as first topic is with letters. So students, you need to study and practice following things. The letter in the alphabet, difference between consonants and vowels, noun, pronoun, adjective, verb and tense. Synonyms and antonyms. Count the similar letter. Determine the position of a letter in word or sentence. Rhyming words, proverbs, टेन्सेस एट्सेट्रा. यामध्ये मॅथमॅटिक्ससारखे कुठलेही असे फिक्स असे फॉर्म्युले नसतात. तुम्हाला फक्त तुमचं नक्की कॉम्प्रिहेन्शन कसं आहे, तुमची आकलनशक्ती कशी आहे, हे मधून तुम्हाला फक्त कळू शकेल. त्यामुळं तुम्हाला जे काही बेसिक रूल्स आहेत ते फक्त फॉलो करायचे आहेत आणि त्याच्यातून तुमचं स्वतःचं लॉजिक आणि इमॅजिनेशनचा वापर करून तुम्हाला इंटेलिजंट टेस्टचे क्वेश्चन पेपर सोडवायचे असतात. सो हे जे काही तुम्हाला मी पॉईंट्स आत्ता सांगितलेले आहेत हे तुम्हाला इंग्लिश सब्जेक्टचं जे आपलं स्कॉलरशिपचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामधून कव्हर होतीलच. ते तुम्ही त्याच्यातून चेक करू शकता. तरीही मीनव्हाईल मी तुम्हाला मधूनच कॉन्सोनंट्स, व्हॉवेल्स किंवा नाउन प्रोनाउनची बेसिक इन्फॉर्मेशन जसं तुम्हाला क्वेश्चन येत जाईल त्या पद्धतीने तुम्हाला मी सांगत जाईन. सो आपण डायरेक्ट आता क्वेश्चनकडेच वळूयात. तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करतानाच लक्षात येईल की नक्की तुम्हाला कशा पद्धतीचं नॉलेज असायला हवे आणि तुम्ही क्वेश्चन नक्की कसे सॉल्व करायचे आहेत. सो आपण आता फर्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. सो इथं एक्सरसाइज 1.1. If a letter of a word KALWAN are written in reverse order, at which place the letter L will appear from the right end? आता हा आपल्याला त्यांनी नाव दिलेलं आहे. सो इथं मी नोट डाऊन करून घेते KALWAN. तर आपल्याला ते रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. तर मी इथंच खालती ह्याच्या रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहून घेत आहे. NAWLA आणि K. पण हा आता रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. तर ॲट विच प्लेस द लेटर एल विल अपियर फ्रॉम द राईट एंड. सो ही जी साईड आहे ही राईट साईड आहे आणि ही जी साईड आहे ही लेफ्ट साईड आहे. तर आपल्याला त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे फ्रॉम राईट साईड. सो फ्रॉम राईट एंड एल इज 1 2 3. सो थर्ड प्लेसला एल येत आहे. तो ऑप्शनमधून तुम्हाला एल हा थर्ड नंबरला कुठं दिसत आहे तिथं तुम्हाला मार्किंग करायचं आहे. जेव्हा तुम्ही भरपूर जास्त प्रमाणात क्वेश्चन सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला हे क्वेश्चन्स खूप इझी वाटणार आहेत आणि तेव्हा तुम्हाला मी हे ज्या पद्धतीने नोट डाऊन आत्ता करून घेतलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायची गरजही पडणार नाही आहे. ओके. सो जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व कराल अशा पद्धतीचे तेव्हा नंतर तुम्ही इमॅजिनेशनचा वापर करा आणि लिहून न घेता जस्ट फक्त इमॅजिन करून आन्सर आपल्या मनातल्या मनात सॉल्व करून लगेच ऑप्शनला टिक करा. ओके. सो सेकंड क्वेश्चन इज प्रिपेअर अ मीनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर ATUDEINOS. विच लेटर विल बी ॲट द फोर्थ प्लेस फ्रॉम द राईट? Have you watched my video on how to make words? If not, please watch that video. In that video, I have shown you how to make words. सो हा एक पॉईंट आहे की ज्याच्यावर तुम्हाला हमखास एक्झाममध्ये विचारू शकतो क्वेश्चन. त्याच्यामध्ये तुम्हाला
असेच लेटर्स दिलेले असतात, त्याच्यातनं मीनिंगफुल वर्ड तयार करायचा असतो. ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला मीनिंगफुल वर्ड तयार करा असं सांगितलं असेल, त्याचंच तुम्हाला मीनिंगफुल वर्ड तयार करायचं आहे. इन फ्युचर तुम्हाला असंही क्वेश्चन विचारू जाऊ शकतो की प्रिपेअर विच लेटर विल बी ॲट द फोर्थ प्लेस फ्रॉम द राईट. तर ह्यामध्ये तुम्हाला मीनिंगफुल वर्ड न तयार करता त्यांना फक्त तुम्हाला फ्रॉम द राईटचा फोर्थ लेटर कुठला आहे, तर जो की आहे आय, हे तुमचा आन्सर असेल. पण इथं तुम्हाला त्यांनी मीनिंगफुल वर्ड असा शब्द स्पेसिफिक वापरला आहे. सो आपल्याला ह्याच्यासाठी एक मीनिंगफुल वर्ड ह्याच्यातनं तयार करावा लागेल आणि त्यानंतर राईट साईडून जो फोर्थ प्लेस येईल तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. सो त्यासाठी काही स्टेप्स आहेत, ते तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघितला तर व्यवस्थित क्लिअर होतीलच, पण आत्ता आपण क्वेश्चनमध्येही ते समजून घेऊया. सो आपली फर्स्ट स्टेप असेल, द फर्स्ट स्टेप विल बी स्कॅनिंग. सो आपल्याला हे जे लेटर्स दिलेले आहेत हे व्यवस्थित स्कॅन करायचे, ते मेमराईज करायचे आहेत. आपल्याला त्याच्यामध्ये लेटर्स काय काय येत आहेत ते बघायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ह्याचे वेगवेगळे डिफरंट कॉम्बिनेशन्स 2-3 कॉम्बिनेशन्स लिहून काढायचे आहेत. ओके, आता इथं ATU दिलेलं आहे, तर आता आपण एक इमॅजिन करूया की सुरुवातीला आपण इथं ए त्याने वापरला आहे, पण मी इथं टीच्या जागी यू फर्स्ट वापरून मी एक शब्द तयार करायचा प्रयत्न करते. तो शब्द मिनिंगफुल असेलच असं नाही, पण आपल्याला हे जे सगळे हे एकूण वर्ड्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9, तर आपल्याला 9 लेटर्स हे वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी ट्राय करून लिहून काढायचे आहेत. सो मी ते लिहून काढते इथं. मी हा नंबर लिहायचा इथं प्रयत्न केलेला आहे. ओके, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8 9, कुठलं तरी एक मिसिंग आहे, टी लिहायचं राहिलं आहे. ओके 30. ओके, अजून मी एक ट्राय करते. इथं मी ई स्टार्टिंगला घेते आणि हा एक लिहून काढते मी. सो ह्याच्यातनं कुठलाही मिनिंगफुल वर्ड तयार होत नाही आहे. हा झालेला आहे, पण आपण क्लोज आहोत. ॲक्च्युअल खरंच मिनिंगफुल वर्ड आपल्याला आत्ता मिळालेलं नाही आहे. जर का तुम्ही ह्या स्टेजला ओळखू शकलात नक्की मिनिंगफुल वर्ड काय, तर तुम्ही पुढच्या स्टेप्स फॉलो करायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट त्याचा पॉईंटचं जे फोर्थ प्लेस आहे राईटपासूनची ते सिलेक्ट करून लगेच ऑप्शन चूज करायचा आहे. पण इन द केस तुम्हाला आत्तासुद्धा त्याच्यातनं मिनिंगफुल वर्ड मिळालेला नसेल, तर आपल्याला त्याच्या पुढची स्टेज फॉलो करायची आहे. त्याची पुढची स्टेप आहे पेअर लेटर्स दॅट अपियर टुगेदर. तर ही सेकंड स्टेप अशी आहे की ज्याच्यामध्ये युजली जे तुम्हाला लेटर्स दिलेले आहेत त्यापैकी काही काही लेटर्स असे असतात हे बऱ्याच वेळा एकत्र जुळून येतात. जसं की आत्ताच्या ह्याच्यात आहे TION. इथं TION मी एकत्र घेतलेला आहे. ओके, नंतर नेक्स्ट स्टेप आहे फाइंड प्रिफिक्स अँड सरफिक्स. तर ह्याच्यामध्ये प्रिफिक्स ऑप्शन एक आहे, इथं यू आहे अँड एन आहे. सो प्रिफिक्स विल बी UN. त्यामधून कुठलाही UN स्टार्टिंग करून कुठला वर्ड तयार होतोय का हे आपल्याला चेक करायचं आहे. सरफिक्स विल बी TION. सो TION एंडला घेऊन कुठला वर्ड तयार होतोय का ते आपल्याला चेक करायचं आहे. हे सगळं चेक करून झाल्यानंतर तुम्ही सगळे ऑप्शन्स फाइंड आउट करा आणि त्यानंतर कुठला वर्ड तयार होतोय का ते चेक करा. सो वी कॅन स्पेल द वर्ड. आन्सर विल बी सो ह्याच्यातनं आपल्याला आता विच लेटर विल बी ॲट द फोर्थ प्लेस फ्रॉम द राईट. सो T will be the answer. Okay. So next question is, in the optimistic, how many times do consonants occur? सो इंग्लिश जो आपण सब्जेक्ट कव्हर करणार आहोत त्याच्यामध्ये वॉवल्स,
कन्सोनंट्स हे सगळे येणारच आहेत. तरीही हा आता पॉईंट असा आहे, ह्या सगळ्यांना जनरली माहीतच असतो, तरीही आपण हा एकदा कव्हर करूयात. वॉवल्स जे आहेत ते येतील ए, ई, आय, ओ आणि यू. आणि जे कॉन्सोनंट्स असतात ते मोस्ट लेटर्स ऑफ द इंग्लिश अल्फाबेट्स आर कन्सोनंट्स एक्सेप्ट ए, ई, आय, ओ, यू विच आर वॉवल्स. सो आपल्याला ह्याच्यामध्ये आता कन्सोनंट्स फाइंड आउट करायचे आहेत. सो ओ हा येणार नाही, पी, टी, एम, एस, टी आणि सी. सो इथं 6 हे कन्सोनंट्स आहेत. आणि जर का तुम्हाला त्यांनी वॉवल्स काय किती आहेत हा जर का ह्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला असता तर ओ, आय, आय, आय. सो 4 आर द vowels. Okay, how many total vowels are there in the given sentence? आपल्याला इथं vowels find out करायचे आहेत. So U, A, E, 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 O and A. So मी इथं काउंट करते 1 2 3 4 5 6 7 8. 8 आहेत टोटल vowels ह्या एकूण गिवन सेंटेन्स मध्ये. Okay, so next question is, in following sentence how many 7-letter words are more or less than 5-letter words? आपल्याला ह्या ज्या सेंटेन्स मध्ये 7 लेटर आणि 5 लेटर वर्ड्स जे कुठले आहेत ते आधी आपण पहिल्यांदा चेक करूया. तर आपण एकदा सगळे लिहून चेक करूया. त्यातला इज, ए हा आणि किंग हा 4 लेटर्स आहे. सो हे आपले ऑप्शन्स कॅन्सल झालेले आहेत. ग्रेट हा 5 लेटर वर्ड आहे. आता आपण शिवाजी, महाराज आणि मराठा हे तिन्ही वर्ड्स किती लेटर्सचे आहेत हे एकदा फाइंड आउट करूयात. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. सो हे तिन्ही वर्ड्स जे आहेत हे तिन्ही 7 लेटर वर्ड्स आहेत आणि फक्त ग्रेट हा 5 लेटर वर्ड्स आहेत. सो 3 - 1 विल बी 2. त्यांनी आता नीट क्वेश्चन वाचायचं आहे आपल्याला. 7 लेटर वर्ड्स आर मोर ऑर लेस. सो 7 लेटर्स हे कमी आहेत का जास्त आहेत हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. सो 7 लेटर्स वर्ड जे आहेत हे जास्त आहेत. सो मोर हा पहिला ऑप्शन आहे. सो लेस अँड लेस हा ऑप्शन आपला कॅन्सल झालेला आहे. आणि आपल्याला आता आपण इथं बघितलंच आहे 3 - 1 2. सो मोर बाय 2 लेटर्स. जर का त्यांनी इथं आपल्याला क्वेश्चन विचारला असता की हाऊ मेनी 5 लेटर वर्ड्स आर मोर ऑर लेस दॅन 7 लेटर वर्ड्स. सो आपला ऑप्शन आला असता लेस बाय 2. सो आपल्याला क्वेश्चन वाचताना हा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्यानंतरच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यामध्येही आपण इलिमिनेशन स्ट्रॅटेजी वापरणार आहोतच. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज, दुष्यंत's restless mind was settled by watching a magical reflection of the charming colorful rainbow in the blush water. In the given sentence, by how much is the number of adjectives greater or lesser than the number of nouns? So आपल्याला इथं adjective आणि noun ह्याचं मीनिंग काय आहे आणि किंवा आपल्याला त्याचा नक्की त्यातला सेंटेन्स मधला नक्की नाउन कुठला आहे आणि ॲडजेक्टिव्ह कुठला आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हे सगळं मी इंग्लिश सब्जेक्टच्या स्कॉलरशिपमध्ये कव्हर केलेलंच आहे. तरीही तुम्हाला मी आत्ता बेसिक फक्त सांगते. द नाउन इज अ वर्ड दॅट रिप्रेझेंट्स अ कॉन्क्रीट ऑर ॲब्स्ट्रॅक्ट थिंग लाईक लिव्हिंग थिंग्स, ॲक्शन्स, क्वालिटीज. नाउन आर थिंग्स being talked about, and while adjectives are the words that add details or characteristics to those things. So noun आणि adjectives हे आपल्याला जवळजवळच येणार आहेत. त्यामुळं आता आपण इथं चेक करूयात की जवळजवळ आलेले adjectives आणि noun इथं म्हणजे कुठले कुठले आहेत या सेंटेन्समध्ये. सो इथं restless mind was settled by watching magical reflection of the charming colorful rainbow in the bluish water. So इथं आपले नाउन्स आपण चेक करूयात. माइंड, रिफ्लेक्शन, रेनबो, वॉटर आणि दृश्यांतच
हे आपले 5 नाउन आहेत आणि आता आपण ॲडजेक्टिव्ह चेक करणार आहोत. रेस्टलेस, मॅजिकल, चार्मिंग, कलरफुल, सॉरी इथं 4 आहे आणि हा ब्लूइश. सो आपले नाउनही 5 आहेत आणि ॲडजेक्टिव्ह सुद्धा 5 आहेत. सो आपलं हे दोन्ही नंबर्स आहेत ते इक्वल आहेत. सो आपला ऑप्शन येईल नंबर्स आर इक्वल. ओके. सो आपलं आता नेक्स्ट स्लाइडकडे वळूयात. नेक्स्ट क्वेश्चन इज इन द वर्ड SYSTEMATIC हाऊ मेनी नंबर्स डू कन्सोनंट्स ऑकर. इथं आता परत आपल्याला कन्सोनंट्स चेक करायचे आहेत. SYSTMTC 1 2 3 4 5 6 7. सो ऑप्शन इज 7. आन्सर कसं मार्क करायचं आहे? राऊंड सर्कल पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायचा आहे. तोच ऑप्शन तुमचा ग्राह्य धरला जाईल. जर का तुम्ही चुकून 2 ऑप्शन सिलेक्ट केले की एखादा तुमचा छोटासा फिल झालाय बाबा आणि एक मात्र व्यवस्थित फिल केला आहे, तर तुमचं ते उत्तर किंवा ते आन्सर तुमचं इनकरेक्ट मानलं जाईल. त्यामुळे तुम्ही विचार करूनच कुठलाही ऑप्शन जेव्हा सिलेक्ट कराल तेव्हा तो तुमचा फायनल आहे तेव्हाच तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करा. अदरवाईज तो क्वेश्चन हा सगळ्यात लास्टला तुम्ही परत एकदा सॉल्व्ह करा. ओके. प्रिपेअर अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर BENTIODE. Which letter will be at the third place from the right side of the meaningful word? इथं त्यांनी आपल्याला परत एकदा मिनिंगफुल वर्ड तयार करायला सांगितलं आहे. सो मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्या स्टेप्स असतील आणि मी व्हिडिओ पण तुम्हाला एक त्याचा सेपरेट बनवून दिलेला आहे, तोही तुम्ही चेक करू शकता. सो हा क्वेश्चन आहे हा तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आणि मला कमेंटमध्ये त्याचा आन्सर काय आहे ते सांगायचं आहे. जर का तुम्हाला ह्याचा आन्सर फाइंड आउट करता येत नसेल किंवा तुम्हाला ह्याचा वर्ड तयार करता येत नसेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ तयार करीन आणि तुम्हाला मिनिंगफुल वर्ड्सचे एक्झाम्पल सगळे देईन आणि त्याच्यानुसार तुमचे आन्सर सॉल्व्ह करून देईन. ओके. आणि अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, हा क्वेश्चन ह्या पद्धतीचा तुम्हाला 100% हा स्कॉलरशिपमध्ये विचारला जातो. हा क्वेश्चन जनरली मी स्वतः स्कॉलरशिपची एक्झाम मी लहान असताना दिलेली आहे आणि मी स्कॉलरशिपला स्वतः आलेली आहे. सो मी हा क्वेश्चन हा कायम लॉसला सॉल्व्ह करत होते कारण की हा क्वेश्चनला फार आपला वेळ जातो. त्यामुळं नंतर तुम्हाला प्रेशर येऊ शकतं की अरे 10च मिनटं शिल्लक आहेत आणि अजून आपले 10 क्वेश्चन्स पेंडिंग आहेत. त्यामुळे हे असे काही क्वेश्चन्स आहेत की जे वेळ घालवतात, ज्याच्यामध्ये आपल्याला विचार करायला जास्त वेळ द्यावा लागतो आणि तेव्हा आपल्याला वेळ कमी असेल तेव्हा टेन्शनमध्ये आपण चुकीचं उत्तर सिलेक्ट करू शकतो किंवा पुढच्या क्वेश्चनवर त्याचं प्रेशर येऊ शकतं. सो हे असे क्वेश्चन्स आहेत, हे कायम सगळ्यात शेवटी सॉल्व्ह करायचे. सो लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचा जो क्वेश्चन आहे त्या रिलेटेड जर का क्वेश्चन विचारला तर हे माझं स्वतःचं सजेशन आहे की हा क्वेश्चन तुम्ही सगळ्यात शेवटी सॉल्व्ह करा. जर का तुमचं इंग्लिश खूप परफेक्ट असेल, तुम्ही खूप बेस्ट असाल ह्याच्यामध्ये वर्ड्स तयार करण्यामध्ये, तर नो प्रॉब्लेम, तुम्ही नक्की हा क्वेश्चन सुरुवातीला सॉल्व्ह करा. पण जर का तुमचं इंग्लिश वीक असेल किंवा तुमची व्होकॅब्युलरी एवढी अगदी खूपच छान नसेल तर तुम्ही हा क्वेश्चन सगळ्यात शेवटी ठेवा. ओके. तुम्ही ह्या क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह करून मला कमेंट्समध्ये त्याचं उत्तर देणार आहात. जर का तुम्हाला सॉल्व्ह नाही करता आला तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, मी त्याचा स्टेप्स तुम्हाला आणि त्याचा आन्सर हे नक्की सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेन. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द वर्ड डज नॉट बेअर द सिमिलर मीनिंग ऑफ द वर्ड गेट. सो आता आपण मगाशी स्लाईडमध्ये बघितलं होतं, त्याच्यामध्ये सिनोनिम्स आणि अँटोनिम्स हा पण एक पॉईंट होता. सो इथं त्यांनी आता हा क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्हाला सिमिलर मीनिंग म्हणजेच आता ह्याचं फाइंड आउट करायचं आहे. तर गेट म्हणजे मिळवणं, रिसिव्हचाही अर्थ तोच होतो, ऑब्टेनचाही तोच होतो आणि ॲक्वायर ह्या तिन्हीचाही अर्थ मिळवणे किंवा प्राप्त करणे असाच होतो. पण स्पेंट म्हणजे घालवणं. सो फोर्थ ऑप्शन इज आवर ऑप्शन. त्यांनी काय क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे? डज नॉट बेअर. सो आपला आन्सर आहे 4. हाऊ डू दे प्ले इन धिस सेंटेन्स विच लेटर ऑकर ट्वाइस इच. सो ह्या सेंटेन्समध्ये कुठले असे वर्ड्स आहेत हे 2 वेळा आलेले आहेत ते आपण चेक करूयात. एच आलेला आहे, ओ
O 2 वेळा आलेला आहे आणि थर्ड ऑप्शन आहे Y. सो Y अँड Y. सो आपल्याला फर्स्ट ऑप्शन हाच आन्सर मिळालेला आहे. सो आपल्याला पुढचे ट्राय करायची खरं तर अजिबात गरजच नाही आहे. सो फर्स्ट ऑप्शनमध्ये HOY हे तिन्ही जे लेटर्स आहेत हे 2 वेळा आलेले आहेत. सो आपलं आन्सर असेल 1. सो आता हे 10 क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत. ह्या व्यतिरिक्त स्कॉलरशिपचे जे बुक्स आहेत जे तुम्हाला महाराष्ट्र सरकारने दिलेलं आहे किंवा नवनीतचं पण बुक आहे त्याच्यामधलं तुम्ही एक्सरसाइज नक्की सॉल्व करा. त्यातून जर का तुम्हाला कुठलेही अडणारे क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते मला नक्की विचारू शकता. ओके. सो आय होप तुम्हाला मी शिकवलेले पॉईंट्स लक्षात आले असतील. आपण असेच वीकमधून 2 तास स्कॉलरशिपचे टॉपिक्स घेणार आहोत आणि हे सगळे टॉपिक्स कव्हर झाल्यानंतर आपण लास्ट इयरचे जे क्वेश्चन पेपर आहोत ते पण सॉल्व करणार आहोत. द मोर यू प्रॅक्टिस द बेटर यू गेट. सो प्रॅक्टिस करत राहा. तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल, जितके क्वेश्चन्स जास्त सॉल्व कराल, तितकं तुमचा पुढचा क्वेश्चन नेक्स्ट टाइम तुम्ही हा सॉल्व करायला जाल तेव्हा ते पटकन तुम्हाला आठवेल आणि त्याचं तुम्ही पटकन आन्सर फाइंड आउट करू शकाल. So please follow my channel on Instagram account where I post daily on scholarship exam. In that I have included short videos, quiz and some notes also. So thank you for watching. If you like the video, please hit the like button. If you want to see more videos, then please hit the subscribe button. And if you have any query, then leave a comment. See you in the next video. Thank you.